कोरोना को फैलने से रोकने के लिए मजहबी मुकामात पर आयद की गई पाबंदियां हटाने का मुतालबा अब जोर पकड़ने लगा है। इस सिलसिले में नांदेड़ में सभी मज़ाहिब के मुश्तरका वफद ने सर्वधर्म समिति के बैनर तले जिला कलेक्टर से मुलाकात की और उन्हें जल्द से जल्द शहर के सभी मजहबी इबादत गाहों को खोलने की इजाज़त देने का मुतालबा किया। मजहबी रहनुमाओं के वफद ने जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम भी दिया है। मेमोरेंडम में ये बात बताई गई है कि एक तरफ हुकूमत ने बाजारों से होटलों और रेस्टोरेंट, शॉपिंग मॉल, शादी खाने और दीगर इदारों पर लगाई गई लॉकडाउन की पाबंदियां हटा दी है, तो सिर्फ अब मजहबी इबादत गाहों पर ही पाबंदियां क्यों नहीं हटाई जा रही है। लोग मजहबी इबादत गाहों में जाना चाहते हैं, अपने मजहबी अहकामात पर अमल करना चाहते हैं। इसके लिए वो समाजी दूरी, मास्क का इस्तेमाल और हैंड सैनिटाइजर वगैरह का इस्तेमाल का भी भरोसा दिला रहे हैं। इसलिए हुकूमत को इस मामले में अब मजीद सख्ती से काम नहीं लेना चाहिए। महाराष्ट्र के अलावा दीगर रियासतों में मजहबी मुकामात पर लगाई गई पाबंदियां हटा दी गई है। महाराष्ट्र में भी चंद एक मुकामात को छोड़कर रियासत के दीगर मुकामात पर कोरोना का मर्ज उतनी तेजी से नहीं फैल रहा है जैसा कि अंदेशा जाहिर किया जा रहा था। लोगों ने कोरोना के साथ जीना अब सीख लिया है, इसलिए मजहबी मुकामात भी खोल दिए जाने चाहिए। सर्व अनलॉक 1, अनलॉक 2, अनलॉक 3 मध्ये सर्व धर्म जे आहेत बाकी सगळे उघडण्याची प्रोसेस झालेली आहे, पण फक्त धार्मिक स्थळावरच निर्बंध लावण्यात आलेले आहेत। तर माझी अशी विनंती आहे की बाबा केंद्र सरकारने जे आहे ते धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी दिलेली आहे, फक्त महाराष्ट्र सरकार आपल्याला देत नाही आहे। तर माझी विनंती आहे सर्व धर्मीय प्रत्येकच ठिकाणी जे आहे ते आपण कार्य करताना या कोरोनाच्या महामारीमध्ये आत्मिक समाधान किंवा तात्विक शांती लाभण्यासाठी एक धार्मिक स्थळ उघडण्याची अत्यंत गरज आहे। महाराष्ट्राबरोबरच सगळ्या इतर राज्यात उघडत आहे, तर माझी विनंती आहे की सर्वच धार्मिक स्थळ जे आहेत ते उघडण्यात यावीत। नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणावर सर्वच धर्माचे धर्मगुरू यांच्या वतीने सर्व मग मंदिर असेल, मस्जिद असेल, बुद्ध विहार असेल, चर्च असेल किंवा गुरुद्वारा असेल, सर्वच धार्मिक स्थळं या नांदेड जिल्ह्यामध्ये खोलण्यात यावेत आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा म्हणजे आज निवेदन कलेक्टर साहेबांच्या मार्फत पाठवलेलं आहे की राज्यभरातील आणि देशभरातील सुद्धा म्हणजे मंदिरं आणि मस्जिद, बुद्ध विहार, चर्च, सर्व धार्मिक स्थळं हे गुरुद्वारे असेल सर्वच खोलण्यात यावेत असे एक निवेदन नम्रतेचं दिलेलं आहे। कारण धार्मिक स्थळ हे संकटात सापडलेल्या मनुष्यांचं हे मनोबल वाढवणार आहे। अनेक धार्मिक स्थळांमधून, बुद्ध विहारामधून किंवा जेव्हा गुरुद्वारा असेल, मस्जिद असेल, चर्च असेल या ठिकाणावरून मेडिटेशनसुद्धा शिकवल्या जात आहे। त्यामुळे मनुष्य जातीचं हे मनोबल वाढवल्या जात आहे, व्हील पॉवर वाढवल्या जात असतो आणि त्यामुळे बुद्ध विहार असेल की मंदिर, मस्जिद असेल, गुरुद्वारा असेल या सर्व चर्चसहित सर्व धार्मिक स्थळांना शासनाने लवकरात लवकर खोलून सर्व जनतेसाठी त्याची द्वार खुले केली पाहिजेत। अन्यथा सर्व धर्माचे धर्मगुरू हे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील। साहेबांना आम्ही सर्व धर्म समिती भेटले आहे, त्यांनी अशी विनंती केली आहे की आपण केंद्र शासनाने सर्व धर्माचे मंदिरे, मस्जिदे हे उघडण्याची परवानगी दिली असताना महाराष्ट्र राज्यात ही परवानगी लागू करण्यात आलेली नाही। तरी आज आम्ही सर्व धर्म समिती यांना निवेदन दिले की आपण ही महाराष्ट्रातील मंदिरे, मस्जिदे हे धार्मिक स्थळे उघडून त्यात सहकार्य करावे आणि आमची अपेक्षा आहे की नांदेडचे जे नाव आहे जागतिक पातळीवर श्री गुरु गोविंद सिंग साहेबांचे स्थान असल्याने आणि येथे प्रत्येकांचे त्यांचे निवार व्यवसाय ते आर्थिक धार्मिकवर असल्याने त्यांना ही पण विनंती द्यावी अशी आम्हाला महाराष्ट्र राज्याला आज माननीय जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत उद्धव ठाकरेजी यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत। आम्हाला अपेक्षा नाही, विश्वास आहे की ते याबद्दल योग्य निर्णय घेऊन धार्मिक स्थळे खोलण्यासाठी परवानगी देईल। धन्यवाद। आज यहाँ पर सर्वधर्म समिति की जानिब से हमारा पूरा डेलीगेशन कलेक्टर साहब से हमने मुलाकात की। इसमें हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई और बौद्ध और तमाम मज़हब के धर्मगुरू शामिल थे। हमने कलेक्टर साहब के ज़रिए हमारे सीएम साहब से मुतालबा किया कि अब तक चूँकि जो है तमाम धार्मिक स्थल जो है बंद है, तो आने वाली 1 तारीख से नई गाइडलाइंस आ रही है जिसमें सिनेमा गृह वगैरह को भी खोला जा रहा है। तो हमारी सीएम साहब से दरख्वास्त है कि चूँकि जहाँ पर दवाएं काम नहीं करती है वहाँ पर दुआएं काम करती है, तो इसलिए हमारी दरख्वास्त है कि आने वाली 1 तारीख से जितनी भी धार्मिक स्थल हैं, मजहबी इबादतगाह हैं, वो तमाम को खोला जाए और लोगों को आसानी से इबादत करने का मौका दिया जाए।
अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि सर्व धर्मीय समिती मिळून आम्ही या ठिकाणी त्यांची भेट घेतली आहे आणि याबद्दल राज्य सरकारने थोडं लक्ष घालावं आणि धार्मिक स्थळं उघडे करून द्यावेत, जेणेकरून लोकांचा श्रद्धेचा विषय आहे. लोक भक्ती करू इच्छित आहेत, आराधना करू इच्छित आहेत आणि म्हणून CM साहेबांना ही आमची विनंती आहे की या बाबतीत त्यांनी लक्ष घालावं.